नमस्कार. अगदी झटपट तयार होणारं आणि झणझणीत, चमचमीत आणि अगदी चटपटीत असं कोकमाचं सार बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असं हे कोकमाचं सार तयार होतं. सार तुम्ही अगदी खिचडीबरोबर किंवा अगदी साध्या भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. प्रथम आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत. अर्धी वाटी ओलं खोबरं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या. इथे तुम्हाला लसूण जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी लसणाचा वापर करू शकता. तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करून बारीक असं हे वाटण वाटून घेणार आहोत. तर हे सार बनवण्यासाठी ओलं खोबऱ्याचाच वापर करा. ओल्या खोबऱ्यामुळे छान अशी चव येते. आमसूल आपण 15 ते 20 मिनिटासाठी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. तर इथे आपण 3 ते 4 आमसूलं म्हणजेच कोकमाचा वापर करणार आहोत. जास्त आंबट असतील तर तुम्ही इथे कमी अधिक आमसुलाचा वापर करू शकता. तुम्हाला आंबट कितपत आवडतं त्याप्रमाणे तुम्ही आमसुला म्हणजे कोकमाचा वापर करू शकता. तर इथे आपण कढईमध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत. फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी छान तडतडू द्यायची. पाव चमचा जिरे, मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर चिमूटभर आपण हिंगाचा वापर करणार आहोत. 3 ते 4 लसूण पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत. 3 ते 4 कढीपत्त्याची पानं बारीक अशी आपण हाताने तोडून घेतलेली आहेत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि फोडणी आपण खमंग अशी तयार करून घेणार आहोत. तर इथे आता लसणाचा रंग बदलेपर्यंत आपण फोडणी परतवून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता लसणाचा साधारण रंग बदललेला आहे. फोडणीचा छान सुगंध दरवळला की समजायचं आपली फोडणी छान खमंग झालेली आहे. आणि आता आपण इथे जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण 1 मिनिटभर आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे आता वाटण आपण परतवून झालेलं आहे आणि आता आपण मसाल्याचा वापर करणार आहोत. घरगुती लाल तिखट 1 चमचा. फक्त आपण घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत. लक्षात ठेवा आपण इथे मिरचीसुद्धा वापरलेली आहे. तुम्हाला हे सार कितपत तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखटाचा वापर करायचा आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि फोडणीमध्ये आपण लाल तिखट परतवून घेणार आहोत. अतिशय चविष्ट असं हे कोकमचं सार तयार होतं. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे आता लाल तिखट आपण फोडणीमध्ये परतवून झालेलं आहे आणि आता आपण पाण्याचा वापर करणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आपण मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर हे सार तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे आता आपण खोबरं व्यवस्थित असं पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर इथे साधारण सार थोडं घट्ट वाटत आहे म्हणून आपण एखाद वाटीभर पाण्याचा वापर करणार आहोत. तर इथे आता आपण सार व्यवस्थित असं आपण उकळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि सार आपण उकळून घेणार आहोत. तर इथे आता पाणी व्यवस्थित असं आपण मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण आमसूलं म्हणजेच कोकमाचा वापर करणार आहोत. जे आपण आमसुलाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता आमसूलं पाण्यामध्ये व्यवस्थित अशी खुळून घ्यायची म्हणजे त्यातला जो अर्क असतो तो पूर्णपणे पाण्यामध्ये उतरतो. आमसुलाचं पाणी टाकल्यानंतर आपण सार एकदा व्यवस्थित असं ढवळून झालेलं आहे आणि आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ. तर इथे सार आपण 2 मिनिटभर आपण उकळून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाल्यांचा छान असा स्वाद येतो. गरमागरम अगदी वाफळता भात असेल आणि जर हे सार बनवलं तर नक्कीच 2 घास तुम्ही जास्त जेवाल. अतिशय चविष्ट खमंग असं हे आमसुलाचं म्हणजेच कोकमाचं सार तयार होतं. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे आता 2 मिनिटभर आपण हे सार छान उकळून घेणार आहोत. काही ठिकाणी इथे गुळाचा वापरसुद्धा करतात. तर तुम्हाला जर गुळ आवडत असेल, आंबट तिखट गोड असं सार आवडत असेल तर इथे तुम्ही थोडंसं गुळाचा वापर करू शकता. इथे आता गॅस बंद करायचा आहे. छान चटपटीत असं आमसुलाचं सार तयार झालेलं आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. नक्कीच रेसिपी बनवून बघा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.